नमस्ते, मी रामराजे शिंदे. NDTVच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं स्वागत. दिल्लीतून आज आणखीन एक मोठी बातमी आलेली आहे. ते म्हणजेच की केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 2027च्या सेन्ससला मंजुरी तर देण्यातच आलेली आहे, परंतु बजेटला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे बजेट जे असणार आहे ते साधारणतः 11,700 कोटी रुपयांचं हे बजेट असणार आहे. आणि अश्विनी वैष्णव जे आहेत त्यांनी संपूर्ण ही माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीनं या बजेटचा वापर करण्यात येणार आहे. परंतु मी अगोदरची माहिती सांगतो की 2011ला 121 कोटी देशाची लोकसंख्या होती आणि त्याच्यासाठी बजेट जे ते संपूर्ण लोकसंख्या मोजण्यासाठी जे बजेट अलोकेट करण्यात आलं होतं ह्या संपूर्ण सेन्ससच्या प्रक्रियेसाठी ते होतं 2,200 कोटी रुपये हे बजेट होतं. आणि यावेळेसचं बजेट किती असणार आहे तर ते आहे 11,718 कोटींचं हे बजेट असणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर म्हणजेच की साधारणतः 9,000 कोटी जे आहेत ते यावेळेस वाढलेले आहेत. आणि 2021ची लोकसंख्या जी आहे ती जनगणना जी आहे ती झाली नव्हती. त्याचं कारण हेच होतं की 2019ला कोविडसारखा आजार देशामध्ये पसरला, जगभर पसरला होता, परंतु त्याचा फटका कुठेतरी बसला आणि म्हणून या 2 वर्षामध्ये हे कास्ट सेन्सस जे आहे किंवा जनगणना जी आहे ती झाली नव्हती. आणि त्यानंतर मात्र वारंवार मागणी होत होती की हे लवकर करणं गरजेचं आहे. विरोधकांनीसुद्धा यावर प्रश्न उपस्थित केले होते, आरोप केले होते की जर जनगणना करायची आहे, लोकसंख्या जी आहे ती किती आहे हे जर जाणून घ्यायचं आहे तर ते कास्ट सेन्सस असणं हे गरजेचं आहे. राहुल गांधी यांनी वारंवार आरोप केला गेला होता की सरकारमध्ये अधिकाऱ्यामध्ये OBC जातीचे जे अधिकारी आहेत ते कमी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे प्रतिनिधित्व आहे इतर कास्टचं ते कमी आहे आणि त्यामुळं हे कास्ट सेन्सस कोणत्याही परिस्थितीमध्ये करावा अशी वारंवार मागणी होत होती. आणि त्यानुसार सरकारनं तो निर्णय घेतला, त्या संदर्भातला कायदासुद्धा संमत केला गेला, मंजुरी मिळाली, कॅबिनेटमध्ये सुद्धा मंजुरी दिली आणि आता त्याचं नाव बजेट ॲलोकेशन करण्यात आलेलं आहे. आता हे बजेट ॲलोकेशन केल्यानंतर आता वेळापत्रकसुद्धा ठरवण्यात आलेलं आहे. 2 टप्प्यामध्ये हे संपूर्ण कास्ट सेन्सस आणि संपूर्ण 2027चं जे जनगणना आहे ती होणार आहे. ते पहिला टप्पा म्हणजेच की एप्रिल 2026 ते सप्टेंबर 2026 हा पहिला टप्पा असणार आहे. आणि या टप्प्यामध्ये काय असणार आहे तर जे व्यक्तीची संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल किंवा संपूर्ण विवरण जे आहे ते यामध्ये मोजलं जाणार आहे. त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधा हे संपूर्ण मोजले जाणार आहे. कारण त्यामुळंच त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, कितपत आहे हे समजू शकेल. मग या पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं जाणार आहे तर या व्यक्तीकडे घर किती आहेत, घर त्याच्या नावानं आहे का आणखीन कोणाच्या नावानं आहे, तो भाड्याच्या घरामध्ये राहतो का, स्वतःची संपत्ती आहे का, हे संपूर्ण प्रॉपर्टी डिटेल्स जे आहे, शेती आहे का, या संदर्भाचे डिटेल्स जे असणार आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहेत. आणि त्याचबरोबर त्याच्याकडे गाडी आहे का, त्याला सुविधा कोणत्या आहेत, तिथवर घरामध्ये पाणी आहे का, त्याचबरोबर रस्ते आहेत का, कनेक्टिव्हिटी कशी आहे, त्याचबरोबर तिथं पोहोचण्यासाठी सुद्धा रस्ते चांगले आहेत का, आणि घरामध्ये लाईट आहे का, वीज आहे का, या सगळ्याच प्रश्न जे आहेत ते पहिल्या टप्प्यामध्ये असणार आहेत. म्हणजेच की ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत, मग ते गाव असेल, तहसील असेल, तालुका असेल, जिल्हा आहे आणि शहर असेल, तरी खेडेगाव जरी असलं ना तरी प्रत्येकाचा डेटा जो आहे तो अशा पद्धतीनं गोळा केला जाणार आहे. आणि त्यामुळं काय होणार आहे तर कोणाकडे किती संपत्ती आहे, कोणाची आर्थिक स्थिती चांगली आहे, मग तिथं शिक्षणावर खर्च करावा का की कोणत्या आणखीन मुद्द्यावर खर्च करावा, असे संपूर्ण प्रायोरिटी जे आहेत ते ठरवल्या जाणार आहेत. आता दुसरा मुद्दा म्हणजेच की दुसरा जो टप्पा असणार आहे तो फेब्रुवारी 2027चा. आणि यामध्ये काय केलं जाणार आहे तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे ती गोळा केली जाणार आहे. मग त्याचं वय, नाव, लिंग, त्याचबरोबर मातृभाषा कोणती आहे, व्यवसाय काय आहे, त्याचबरोबर तो डिसेबल आहे का, दिव्यांग आहे का, किती % ते दिव्यांग आहे, आणि ही सर्व जी माहिती आहे ती गोळा केली जाणार आहे. या माहितीचा उपयोग जो आहे ना तो नोकरीमध्ये केला जाणार आहे. आणि विशेष करून जो आरोप केला जातो कास्ट सेन्सस हे असणं गरजेचं आहे. OBC किती आहेत, ST किती आहेत, SC किती आहेत, इतर वर्ग किती आहेत आणि सवर्ण वर्ग किती आहेत, अल्पसंख्यक कोण आहे, या सगळ्यांचं माहिती जी आहे या माध्यमातून मिळू शकणार आहे. त्यामुळं हा दुसरा टप्पा जो आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. परंतु हा संपूर्ण दोन्ही टप्प्यातलं सेन्सस जे असणार आहे ते संपूर्ण डिजिटलायझेशन असणार आहे. त्यामुळं प्रश्न हाच उपस्थित होतो आहे की प्रत्येकाची ही गुप्त माहिती आहे, तर हे सिक्रेट ठेवणं, गुप्त ठेवणं हे सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्यामुळे डिजिटल प्रोटेक्शन कसं असेल याचा प्रश्नसुद्धा उपस्थित केला जातो आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेसाठी 3 लाख पेक्षा जास्त कर्मचारी जे आहेत ते काम
करणार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा हा संपूर्ण खर्च होणार आहे. त्याचबरोबर हे जे डिजिटल डेटा गोळा केला जाणार आहे त्यावर केंद्रीय पोर्टल चा वापर यामध्ये केला जाणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून सुद्धा ही संपूर्ण माहिती जी आहे ती गोळा केली जाणार आहे आणि त्यामुळं हा डेटा जो आहे तो सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं महत्त्वाची पावलंसुद्धा टाकली जाणार आहेत. त्यामुळं वेगवेगळ्या योजना असतील त्या योजना राबवताना कोणत्या भागामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये आर्थिक परिस्थिती कोणाची कमकुवत आहे किंवा मागास कोण आहे, नोकरीला किती लोक आहेत, व्यवसाय किती लोक करतात, कोणता समाज किती पुढारलेला आहे, कोणत्या समाजाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, तिथं विकास आतापर्यंत पोहोचलेला नाही आहे, या सगळ्यांची उत्तरं त्याचबरोबर नोकरीमधलं कोणत्या समाजाचं किती प्रतिनिधित्व आहे हे सुद्धा संपूर्ण माहिती जी आहे त्या जनगणनेच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. परंतु हा संपूर्ण डेटा जो आहे त्यासाठी आता हे बजेट जे आहे साधारणतः 11,700 कोटीचं अलोकेट करण्यात आलेलं आहे. जर 2011चा विचार केला तर त्यावेळेस 121 कोटी लोकसंख्या होती आणि प्रत्येक व्यक्तीवर साधारणतः 97 रुपये हा खर्च आला होता या संपूर्ण जनगणनेसाठी. यावेळेसुद्धा प्रत्येक व्यक्तीवर 97 रुपये हा खर्च येणार आहे. त्यामुळं खर्चिक अशा पद्धतीची ही जनगणना आहे. परंतु ही जनगणना झाल्यानंतर तळागाळापर्यंत योजना ज्या आहेत त्या योग्य प्रकारे पोहोचवता येऊ शकतात. कारण आता प्रत्येकजण मोबाईलने कनेक्ट आहे, आधारने कनेक्ट आहे, प्रत्येकाचं बँक अकाउंट जे आहे ते सुद्धा कनेक्ट झालेलं आहे. त्यामुळं तिथं गावापर्यंत, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत हे संपूर्ण सरकारच्या योजना त्याचबरोबर केली जाणारी मदत हे सहज पद्धतीनं पोहोचवणं हे शक्य होणार आहे. परंतु यावरून आता राजकारणसुद्धा होताना दिसतं आहे. कारण विरोधकांनी वारंवार हे आरोप केले गेले होते की हे सेन्सस वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर डेटा प्रायव्हसीचं काय आहे असे प्रश्नसुद्धा आता अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्यामुळं आता विरोधकांची यापुढची भूमिका काय असणार आहे आणि सरकारसुद्धा डेटा सुरक्षित ठेवण्याचं आव्हान कसं पेलणार आणि हे संपूर्ण जनगणनेचं आव्हान जे आहे ते कसं पेलणार हे सुद्धा बघावं लागणार आहे. पुढच्या वेळेस पाहूयात एक नवीन विषय घेऊन. नमस्ते.